पगार दिले जातात आणि हा पगार घेणाऱ्या स्वतः मिनी बोधनवाला ज्या सीईओ आहेत, बोधनवाला यांच्याबरोबर आणि असे 5 कर्मचारी आहेत ज्यांना 2 पगार दिले जातात। त्यामुळे अनुदानाची अधिकाधिक रक्कम ही वेतनावरच खर्च होते। आरटीआय अंतर्गत समोर आलेल्या या अनियमिततांचा आढावा आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी घेतला। वाडिया हॉस्पिटल बंद होऊ शकतं या संदर्भातली बातमी आम्ही दिली होती। थकीत पैसे राज्य सरकारकडून आणि महापालिकांकडून वाडियाला येणं आहे, ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दिली होती। आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, जो पैसा येतो वाडियाला तो अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारापोटीच जातो। सीईओला चक्क 2 पगार मिळतात। न्यूज 18 लोकमतचा विशेष रिपोर्ट स्वाती लोखंडे यांच्याकडून घेऊया अधिक आढावा। वाडिया रुग्णालय प्रशासनाची पोलखोल करणारी ज्या सीईओ मिनी बोधनवाला लोकांसमोर येऊन मीडियासमोर येऊन वक्तव्य करतात, खरं तर त्यांचं पद मुळातच पालिकेनं मंजुरीच दिलेली नाहीये आणि अशी 1-2 नाही तर 49 पदांची निर्मिती तर केली गेली आहे। पण त्यापेक्षा पण शॉकिंग किंवा अगदी धक्का लावणारी गोष्ट म्हणजे मिनी बोधनवाला या दोन्हीकडनं 2 वेगळे पगार घेतात। आणि आरटीआय अंतर्गत जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार आपण ही आकडेवारी बघतोय की मिनी बोधनवाला सीईओ आहेत आणि त्यांचं नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालयामध्ये 1,57,512 रुपये इतका पगार आहे। तर जेरबाई वाडिया मुलांचे रुग्णालय याच्यामधनं त्यांचं 1,61,942 रुपये इतका पगार आहे। म्हणजे एकूण त्यांना 3,19,454 रुपये हा पगार मिळतोय। आरटीआयची ही सगळी माहिती खूप धक्कादायक आहे। ती खरी आहे। 2013 पासून हे जे एरियर्स हे डबल वेतन घेतलंय त्याचे 2,10,00,000 रुपये परिगणित करण्यात आलेले आहेत आणि ते अनुदानातनं कपात करून अनुदान देण्यात आलेलं आहे। म्हणजे सरकार जर अनुदान देतंय ते काय यांच्या फक्त सॅलरीसाठी? हे जे विजयवाडियाला अनुदान मिळतं ते 100% अनुदान बीएमसी कडनं मिळतं आणि त्यांनी त्याच्यामुळे 2,10,00,000 रुपये कापून अनुदान कापून पे करण्यात आलेलं आहे। हा 2 या 6 जणांच्या सॅलरी जी जादा सॅलरी त्यांना देण्यात आलेली आहे त्याच्या पोटी फक्त एवढी 2,10,00,000 आहे। तुम्ही हा सगळा लढा देता, या लढ्यातनं आणखी कोणत्या महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत? हे 6 पदच नव्हे निवड तर 49 पदं अशी आहेत की जी महानगरपालिकेच्या अनुसूचीमध्ये बसत नाहीत अगदी, आणि त्याची यादी सकट आम्ही माहितीच्या अधिकारात मिळवलेली आहे। अनियमितता नेमकी काय आहे हे आपण जाणून घेतली। पालिकेकडनं म्हटलं गेलं अनियमितता काय, पण काय आहे हे आपण आता जाणून घेतलं की 6 पदांना 2 वेगळ्या हॉस्पिटलच्या हेडर खाली पगार दिला जातोय। खरं तर या दोन्ही हॉस्पिटलकडे एक प्रथा आहे की एखाद्याचा पगार जर 24,000 असेल तर तो 2 हॉस्पिटलच्या हेडरवर अर्धा कापून दाखवला जातो हेड ऑफिसला। पण इथे मात्र वेगळं घेते, इथे मात्र 2 हॉस्पिटलच्या नावाने दुपटीनं पगार घेतला जातोय आणि त्यामुळे मिनी बोधनवाला यांचं खरं स्वरूप किंवा त्यांची जी काही लोकांसमोरची भूमिका आहे ती किती वेगळी आहे, प्रत्यक्षात काय घडतंय हे आम्ही तुमच्या समोर आणतोय। बातमीचा पुढचं नेमकं काय डेव्हलपमेंट आहे ही आम्ही तुमच्या समोर आणली। त्यामुळे न्यूज 18 लोकमत या बातमीच्या प्रत्येक कंगोऱ्याचा प्रत्येक मागोवा घेते की नेमकं या बातमीतली बातमी काय आहे। उमेश गोविलकर सह स्वाती लोखंडे, न्यूज 18